आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं तुझी मुदत संपली ना आता. एकत्र गावाला जायचं म्हणल्यावर शेरवानी नको का घालायला? कोणती घालू सांग? ये थांब थांब थांब, तुझ्यासाठी शालू बी आणलाय. ए पकड पकड. हा बघ, नाही आवडला का सांग. म्हणजे कसं आहे, हा शालू जर आवडला तर मग मी ही पिवळी शेरवानी घालन. मॅचिंग मॅचिंग येलो येलो. सरपंच हा हे ठेवा तुमच्या जवळ. बाबू कारण ह्याची काही बी गरज पडणार नाही. हो का? उद्याला या, तुमचा पहिला हप्ता घ्या आणि निघा. उद्या? हो. बघा आपली डील आहे. कसं आहे, उद्या जर हप्ता दिला नाही तुला माझ्या संग गावाला यावं लागेल. मी काय म्हणतो, तू उद्या तयारीच ये ना. नाही बॅग बिग घेऊन येते, कारण तुझं माझ्या संग गावाला जाणं कन्फर्म आहे. हो सरपंच. आई ग, कसं होतंय सरपंच बोलली ना. हे असं दिवसा ढवळ्या स्वप्न बघणं बंद करा की. त्याचं काय आहे ना ह्या जन्मात ना पुढच्या जन्मात मी कोणत्या बी जन्मात तुमच्याशी लगीन करणार नाही. उद्याला या, तुमचा हप्ता घ्या आणि निघा. आले मोठे शालू घेऊन. येल्लो येल्लो डर्टी फेल्लो. माझ्या आवडीची पिवळी शेरवानीच घालन मी, आणि तुझा शालू बी हळदीसारखा पिवळा धमक. लय गोड दिसशील. ऐक विचार करूनच गुदगुल्या आल्या. साहेब आत येऊ? ये ना, ये बस. एक मिनिट. हा काही नाही, तुला हे द्यायचं होतं. घे. हे काय? इन्सेंटिव्स. आता जो प्रोजेक्ट आपण कंप्लीट केला त्यासाठी तुझी मेहनत केली, त्याचं हे इन्सेंटिव्स. उघडून बघ. आणि फक्त तेवढंच नाहीये, तुझा पहिला पगार. माझा पहिला पगार? हो. स्वानंदी, तुझं मुंबईला येणं सफल झालं बघ. असंच करून आता सरपंचाचे थोडे थोडे सगळे पैसे देऊन टाक म्हणजे झालं. आणि पहिल्या पगारानिमित्त हे पेढे. हो साहेब, ह्याची काय गरज होती? नाही म्हणजे पगार माझा झालाय ना, मी दिले असते तुम्हाला. अगं असं कसं? आता तू घरापासून इतक्या लांब इथे एकटी जॉब करतेस, हॉस्टेलमध्ये राहतेस. जर घरी असतीस तर तुझ्या आईनं किंवा तुझ्या ताईनं पेढे आणलेच असते की पहिल्या पगाराचे. आता इथे मी आणलेत. साहेब पण हे सगळं ना फक्त तुमच्यामुळे शक्य झालं. तुम्ही नसता तर मी गाव सोडून मुंबईत येऊ शकले नसते. मी नोकरी पण करू शकले नसते. म्हणजे मी नोकरी करायचं धाडसच केलं नसतं. मी आधीच म्हटलंय स्वानंदी, तू डिझर्विंग आहेस म्हणून हा जॉब तुला मिळाला. मेन्शन नॉट. मेन्शन नॉट? हा, आता पेढे आणल्याबद्दल तू थँक्यू म्हणशील ना. बर, मग आता या थँक्यूच्या बदल्यात मी तुम्हाला काय द्यायचं? या थँक्यूच्या बदल्यात आपण एक काम करूया. आपण तुझ्या पहिल्या पगाराची मस्त पार्टी करूया. पार्टी? चालतंय की. आणि तसा बी हा माझ्या आयुष्यातला पहिला पगार झालाय, त्यामुळं लई मोठी पार्टी करूयात. मोठी पार्टी करूया. कांदा भजी आणि चहा. चहा आणि कांदा भजी, लई मोठी पार्टी. ती त्या दिवशी टपरी बघितली ना आपण, तिथं
तिथं लई मस्त कांदा भजी आणि चहा मिळते. टपरीवर कांदा भजी चहा, लई मोठी पार्टी. साहेब काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्लान मस्त आहे. कांदा भजी चहा टपरीवर, कमाल प्लान. आपण असंच करूया. डन. कधी जाऊया? तुम्ही म्हणाल तेव्हा. आजच. पगार आज मिळालाय, पार्टी पण आजच व्हायला पाहिजे ना. चालतंय की. होईल. तू काम लवकर संपवून घे आणि मला कळव, मग आपण एकत्रच जाऊ टपरीवर. येऊ मी? हो. आणि कॉंग्रॅट्स. थँक्यू. बरं का? कांदा भजी चहा टपरी, मोठी पार्टी. थँक्यू दादा. साहेब गरमागरम चहा. हसायला काय झालं? मला हे असं चहाच्या टपरीवर चहा आणि भजी खातोय हे जर कोणी पाहिलं ना, तर त्यांना वाटेल की हा सुजित सरपोतदार बिघडला. साहेब मी पण ना येडी का खुळी आहे? म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला असं टपरीवर मी चहा आणि भजी खायला घेऊन आले. चला आपण जाऊया. चला. बस आधी माझं पूर्ण होऊ तर दे. हा सुजित सरपोतदार बिघडला असं लोकांना वाटेल. मला काय वाटतं माहितीये, हा सुजित सरपोतदार बदलला किंवा बदलतोय. आणि माझ्यात झालेला हा बदल मला बाबा खूप आवडतो. त्यामुळे थँक्यू बरं का. थँक्यू. आणि असं कोरडं नाही, म्हणजे तुमचा उसूल आहे ना, एक हात से दो एक हात से लो. इतक्या पटकन माझी भाषा बोलायला लागलीस असं म्हणत असशील तर हे घे माझा उसूल, मी पाळलाय. आवडलं? पण तुला खरं सांगू मिस आनंदी, म्हणजे ह्याच्या आधी जेव्हा मला अशी चहा भजी वगैरे खावंसं वाटायचं ना, तेव्हा मी मॉमला सांगायचो. मॉम काय करायची, किशूला सांगायची. मग किशू भजी बनवून द्यायचा, पण त्यांची चव अशी घरगुती ना, फिकी. नाही तर काय डायरेक्ट 5 स्टार माहितीये ना. आता तिथे भजी म्हणजे काय, एअर फ्राईड, क्वालिटी कंट्रोल वगैरे, त्यामुळे ती पण फिकीच. त्यामुळे त्या भजीची खरी चव काय असते हे तुझ्यामुळे मला कळलं. खरं सांगू, याच्या आधी माझं आयुष्य पण असंच त्या घरगुती किंवा 5 स्टार भजीसारखं होतं, फिक. पण आता नंतर सांगतो कधीतरी. नंतर म्हणजे असा माहोल असेल तेव्हा. आणि माहोल कधी असेल? तो असणार योग्य वेळ आली की. चला खा आता. पण साहेब म्हणजे या कांदा भजीची खरी चव ना याच्यासोबत मिरची खाल्ल्याने येते. मी खाऊन दाखवते. मस्त ना? ओ साहेब दादा साखर द्या. पाणी प्या. बरं वाटतंय का? हे घ्या, हे साखर खा आणि वर बघा. बरं वाटतंय का? नाही तिखट. साखर खा आणि वर बघा. माझी चुकी झाली. घे पटकन साखर घे आणि खा आणि असं वर बघ ना.
सुजित साखर खान याचा आकाशाकडे वर बघ पटकन पटकन हा, पटकन. काय म्हणालीस? साखर घ्या आणि वर बघा ना असं आकाशाकडे. त्यानंतर सुजित या साखरेपेक्षा पण काहीतरी गोड कानांना जाणवलं. जेसी अगं जेसी जेसी आज मला लई लई आनंद झालाय. हो ग पण काय झालं तुला माहिती? आज माझ्या आयुष्यातला माझा पहिला पगार झालाय आणि त्या दिवशी नाही का एक्स्ट्रा काम केलं होतं तो बोनस बी मिळालाय. अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स. मी खूप खुश आहे. स्वानंदी तू तुझ्या लोनचं टेन्शन कमी करण्याची पहिली पायरी सक्सेसफुली चढलीस. आता बघ तू असंच करत राहिलीस ना तर एके दिवशी तुझं सगळं लोन संपून जाईल. हो ना? हो. आपण थोडा ऍडव्हान्स घ्यावा लागला मला पण काही बी टेन्शन नाही. सरपंचाचा पहिला हप्ता जमा झालाय. आता तू बघच मी त्याच्या तोंडावर ना पहिला हप्ता कसा मारून फेकते. लई त्रास दिलाय त्याने. हो ग आणि तुला माहितीये का आता 3 महिने तो तुला जरा पण त्रास नाही देणार. मी घरी सांगते फोन करू. हो ताईडे उचल उचल उचल. हॅलो ताईडे. अगं तुला एक बातमी देऊ का? अगं माझा पगार झालाय. आपल्याकडे सरपंचाचा पहिला हप्ता जमा झालाय. अगं ताईडे आपण ना त्याचे सगळे पैसे देऊन टाकू आता. स्वानंदी काय लपवतेस ग तू? काय बी नाही. तुझ्या हातात काहीतरी काय लपवतेस? अगं काय बी नाही. दाखव बरं मला. अगं नाही. दाखव स्वानंदी दाखव. ओ माय गॉड कचरा आणल. कोणी दिला? बोल. सुजित सरांनी दिला. सुजित सरांनी दिला. वा बाबा. आणि मग आम्ही काही म्हणालो तर जेसी तू गा चिडू नको हे असं म्हणतेस तू. असं काही बी नाहीये. आम्ही मला सांगू नको. नाहीये. तू चला तू गप्प बस. मला सगळं तू माझ्याशी खोटं बोलू नकोस दादा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. तू आता मला सगळं सांगायचं सगळंच रूम मध्ये. तू सांग मला. चल काय ग काय झालं? स्वानंदी अगं आपण बाहेर गेलो ना तेव्हा मी खिडकी बंद केली होती आणि आता उघडी आहे. अगं ते खिडकीचं लॉक लूज झालं असेल. उघडते ती आधी मध्ये. हॅलो. काय गॉड हॅलो बोलली ग? गुड मॉर्निंग फ्युचर वाईफ. सरपंच बोलतोय. झाली का बांधा बा?
नाही आज आपल्याला जायचं ना जोड्याने गावाला म्हणून विचारलं. हा? सरपंच तुम्हीच ना तुमची बॅग घेऊन या. पहिला हप्ता घ्या आणि गप गुमानीतनं निघा. आणि हो, दुसरा हप्ता मिळेपर्यंत अजिबात त्रास द्यायचा नाही. मिसेस सरपंच म्हणे जोडीनं गावाला जाऊयात. जेसी तुला सांगते, या सरपंचाचा इतका ताप झालाय ना डोक्याला, एकदाचा का याचा पहिला हप्ता दिला की माझं टेन्शन सुटलं बघ. स्वानंदी अगं काय झालं, काय शोधतेस तू? पाकिट, पैशाचं पाकिट, पैसे सापडत नाहीये. काय? पैसे अगं हो, इथेच असेल. अगं कुठे जाणार आहे? तू शोध पहिली इकडे. मला चांगले नाही आठवते, मी इथेच ठेवलं होतं. जेसी, अगं आज सरपंचाला पहिला हप्ता द्यायचा आहे. त्याला काय सांगू मी आता? स्वानंदी तू शांत हो. तू कुठे ठेवलेत हे लक्षात आहे का तुला? कपाट, कपाट, मी कपाट. अगं स्वानंदी अगं शांत हो आणि शांतपणे आठव की तू काल रूम मध्ये आल्यावरती काय काय केलं होतंस. मी काल रूम मधनं आत आले, इथं माझी पर्स ठेवली. पाकिट, हा पाकिट पर्स मध्येच होतं. आणि मी हातपाय धुवायला गेले, हातपाय धुवून आले आणि हो, पाकिट पर्स मध्येच होतं. मी एका पाकिटातले पैसे दुसऱ्या पाकिटात टाकले आणि ती पर्स मी उशीच्या मागे ठेवली. मला चांगल्याने आठवतंय, मी इथेच ठेवले पैसे. हो, तुला नक्की आठवतंय ना? मला आठवतंय चांगल्याने. स्वानंदी, तुला भेटायला कोणतरी आलंय बाहेर. एवढ्या सकाळी सकाळी कोण आलं असेल? जेसी, अगं सरपंच आलाय. अगं दिवस उजाडला नाही आणि तो आला. मी काय सांगू त्याला आता? स्वानंदी जस्ट काम डाऊन. तू एक काम कर, त्यांना सांग उद्यापर्यंत पैसे देतो. ऑफिस मध्ये राहिले तसं सांगून त्यांची समजूत काढ. तोपर्यंत मी बघते काहीतरी. मी बघते. स्वानंदी, काय ग, काय झालं? काही प्रॉब्लेम? हा सांगते, एक मिनिट. होणारी बायको, वेलकम वेलकम. लय गॉड दिसते. आगे शालू आणलंय तर अरे खुश व्हायचं तर घे. तू त्या दिवशी माझा रंग नाही सांगितला, मग मीच ठरवला पिवळा. येलो मॅचिंग आपला आवडता रंग आहे. आत्ताच्या आत्ता हा शालू नाही सुने. नाही दोन स्पेशल गिफ्ट आणले. हा, पहिलं हे गिफ्ट माझ्या मेवण्यासाठी, मोहितरावांसाठी. नाही का लग्नात कान पियाची प्रथा असते, म्हणजे त्यानं कान नाही पिला तरी बी मी तुला लाडातच ठेवणार आहे. कसं आहे, लगीन कार्यात काही पद्धती असतात आणि त्या फॉलो कराव्या लागतात. आणि फॉलो नाही केल्या ना तर आभार रागेल. नाही, दुसरं आणखी स्पेशल आहे. आता या गिफ्टची खासियत काय माहितीये का? हे गिफ्ट ना तू घरी आली की मगच तुला मी देणार. विचार का? अगं विचार नका का? कारण यामध्ये फोटो प्रेम. यातनं आपण आपल्या दोघांचा मस्तपैकी राजा राणी सारखा फोटो काढायचा आणि घरात लावायचा. कशी आयडिया? नाही जाकच आहे, मला माहिती आहे, तू सांगायची गरज नाही. आता मुद्द्याचं सांगतो. या फोटो फ्रेम मध्ये आपल्या दोघांचा राजा राणी सारखा फोटो लावायचा की तुझ्या भावाचा फोटो लावून त्याला चंदनाचा हार घालायचा. हे तू ठरव. नाही आत्ताच्या आत्ता पैशाचं पाकिट दे, नाही तर शालू घेऊन आज जायचं, शालू न्यासायचा, बाहेर यायचं आणि गाडीत बसून तडक गावाला निघायचं. स्पीक. हा, 2 पर्याय आहेत, 4 नाही आहेत. 2 दिवस, फक्त 2 दिवस द्या. मी तुमचे सगळे पैसे परत करते. अगं दिली होती ना मुदत, आता ती संपली. आता 2 पर्याय आहेत तुझ्याकडे.
एक तर पैशाचं पाकिट द्यायचं, नाही तर पिवळा शालू नेसून लग्नाला उभं राहायचं. टा 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 टा. मी फ्रेशच झालोय सगळं इमॅजिन करून. 2 दिवस, फक्त 2 दिवस द्या ना सरपंच. हो म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत, पण आता माझ्याकडे पैसे नाहीये. ए ए ए ए ए स्वानंदी, हे असं कोड्यात बोलू नको बरं का. नाही मला कळत नाही, माझ्या डोक्यावर न जात असे. नाही इनोसंट सरपंच मी, आपली ख्यातीच तशी. हो म्हणजे नाही आपला हिशोब क्लिअर आहे. एकतर पैशाचं पाकिट दे, नाही तर शालू घेऊन आज जा निसून बहिरी. नाही आणि तुला सुरुवातीपासून आपलं माहिती रूल तो रूल. हो सरपंच, फक्त 2 दिवस. हो म्हणजे देते की तुमचे पैसे परत. मी कुठं उगा माझ्या डोक्याची मंडई करू नको बरं का. नाही काल लई तोंड वर करून बोलली होती ना, उद्या या आणि पैसे घेऊन जा म्हणून. मग आत्ताच्या आत्ता पैशाचं पाकिट दे, नाही तर गाडीत बस.